श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास जोग सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 194 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: वसे हृदयी देवतो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा, देहे टाकिता देव कोठे राहतो, परी मागुता ठाव कोठे पाहतो. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की साधक इथे आदरपूर्वक असा प्रश्न विचारतोय की हृदयामध्ये जो देव राहतो तो कोण आणि मग तो कसा आहे बरं, आणि देह सोडल्यानंतर तो देव कुठं जातो, कुठं राहतो, नंतर तो कुठे जन्म घेतो. आता बघा ना, आपल्याला हे पडणारे अगदी स्वाभाविक प्रश्न आहेत ना, की हृदयामध्ये म्हणजे हृदयस्थ राम आहे, हृदयामध्ये भगवंत आहे, परमात्मा आहे. एकतर आपण सायंटिफिकदृष्ट्या हृदय बघितलं तर त्याची रचना सगळी वेगळीच आहे. मग फक्त हृदयातच राम राहतो, मग माझ्या हातात पायात बोटात नाही आहे राम, माझ्या वाणीमध्ये राम नाही आहे, असे प्रश्न सामान्य माणसाला तर पडणं स्वाभाविकच आहे ना. कारण कसं आहे ना की एक प्रत्येकाची जिज्ञासू वृत्ती असते. आपण डोळ्यांनी जर भगवंत पाहतोय तर आपण म्हणतो ना की नेत्रात मी त्याचं रूप साठवून घेतलंय, मग माझ्या नेत्रामध्ये तो नाही आहे का भगवंत? आहे. कानाने मी जर त्याचं स्तवन ऐकतेय, त्याची आरती मी ऐकतेय, त्याचं पुराण पठण ऐकतेय, मी चरित्र ऐकतेय, तर याचा अर्थ माझ्या कानामध्ये पण तो, आपण म्हणतो ना की कानामध्ये ना आवाज अगदी गूंज पावतोय. अजूनही असं वाटतंय की तो नाद माझ्या कानात होतो आहे. प्रत्यक्षात आता तो कार्यक्रम संपलेला असतो, त्या स्थानाहून मी परत माझ्या घरी आली आहे, पण मला राहून राहून अजूनही तो शंखनाद किंवा तो वेणुनाद किंवा ती लक्ष्मीच्या आपण पावलांमधल्या पैंजणांची रुमझुम म्हणतो, हे नाद आपल्याला असे कानामध्ये कितीतरी नंतरसुद्धा वेळ ऐकू येत राहतात. घंटेचा घंटानाद ऐकू येत राहतो, असं बरंच काही. म्हणजे कानामध्ये भगवंत नाही का राहिला ना, माझ्या मनामध्ये आहे. मन आणि हृदय तर वेगळंच आहे. सगळं आपला म्हणजे बौद्धिक गुंता व्हायला लागतो, कारण आपण सामान्य माणसं आहोत आणि हे होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे असे प्रश्न पडले तर विशेष नवल नाही, उलट पडले पाहिजेत. त्याच्यातून आपली जिज्ञासू वृत्ती जागी होते, आणि जशी जशी जिज्ञासू वृत्ती जागी होते ना, तसं आपल्याला कुतूहल वाढून आपण त्याचा शोध घ्यायला लागतो. भगवंतांनी बघा गीतेमध्ये स्पष्टच केलंय, चतुर्विधा भक्ती सांगितली आहे. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, म्हणजे 4 प्रकारच्या भक्तांची वर्णनं केली आहेत. त्याच्यामध्ये जिज्ञासू वृत्तीचा भक्तसुद्धा भगवंतांना तितकाच प्रिय आहे. कारण एखाद्या गोष्टीची उत्सुकता, कोहम हा प्रश्न पडल्याशिवाय त्याच्या मुळाशी कोणी गेलंच नाही ना. मी कोण आहे, मी का जन्माला आलो आहे, मी या आपल्या भारतीय म्हणजे खंडामध्ये, या आपल्या भारत देशामध्ये माझा का बरं जन्म झाला आहे, किंवा याच मातापित्यांच्या पोटी माझा का बरं जन्म झाला आहे. कितीतरी प्रश्न हे असे पडले पाहिजे. आता मला समजा 4 भावंड आहेत, तर त्या 4 भावंडांमध्ये मी ज्येष्ठ क्रमाने का बरं जन्माला आले असेल. अनेक प्रश्न. बरं, माझा देह स्त्रीचा का, माझा देह पुरुषाचा का? स्त्रीचा देह आहे तर मग मी हे माझं सगळं माहेरचं घर सोडून मी सासरच्या कुठल्या घरात जाणार आहे, आणि तिथंच का? म्हणजे माझ्या वडिलांनी जर माझ्यासाठी 25 स्थळं बघितली तर त्या 25तून मला हेच का बरं माझ्यासाठी नियुक्त व्हावं, त्याच स्थळी का बरं माझे तिळतांदूळ असावेत आणि मी तिथेच जावं, माझा उर्वरित सगळा जन्म त्याच घरी जाण्यामागे कारण काय? असे प्रश्न असतातच ना. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघा आपण वेगवेगळ्या आपल्या व्यावहारिक शास्त्रांच्या आधारे देतो. म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे, कर्माचा सिद्धांत गीतेमध्ये जो वर्णन केलेला आहे त्यानुसार आपण सांगतो, आणि सुद्धा बरेच काही मग आपण ठोकताळे लावत असतो, हो की नाही. याचाच अर्थ काय की प्रश्न पडणं हे स्वाभाविक आहे. कारण शेवटी कुठलंही तर्कशुद्ध जेव्हा तत्त्वज्ञान असतं तर त्याला
हे प्रश्न अपेक्षित असतात आणि मग असे प्रश्न आले की मग त्याची उत्तरं ह्या तर्काच्या पद्धतीनुसार देणं हेच तर या अभ्यासाचं महत्त्व आहे. आता आपला प्रश्न काय आहे की हृदयामध्ये देव राहतो, तो कोण आहे, कुठे आहे, कसा आहे आणि देह मातीमोल होणार आहे. आत्ता आहे तर अचानक या देहाचं चलनवलन थांबणार आहे. आपण म्हणतो ना की देह हे सुद्धा एक मशीन आहे, यंत्र आहे. कधी त्याची धडधड थांबेल, कधी त्याची बॅटरी संपून जाईल. ते जे एका गाणं होतं बघा की जितनी चाबी भरी रामने उतना चले वो खिलोना, म्हणजे देह जर एक खेळणं आहे म्हटलं तर त्या खेळण्याला लहान मुलं नाही का, ती एक किल्लीवाली गाडी असते बघा की किल्ली अशी अगदी फिरवून फिरवून ताणून ताणून शेवटपर्यंत त्या आट्यापर्यंत किल्ली फिरवतात आणि मग ती गाडी सोडून देतात. ती ठराविक तेवढ्या ह्याच्यापर्यंत जाते आणि थांबते, किल्ली संपली की ते थांबते. तसाच आपला देह हे सुद्धा एक जगन्नियंत्याच्या हातातलं एक खेळणं आहे आणि प्रत्येकाला त्यांनी किल्ली भरून म्हणजे चावी भरून पाठवलंय. तेवढा त्याचे ते वळसे संपले, कारण ते उलटे 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 वळून येतात. तेवढं संपलं की संपलं, ते खेळणं बंद पडतं. पुन्हा नवीन आणि मग पुन्हा नवीन किल्ली द्यायची, तर हा देह त्याग करावा लागतो, पुन्हा नवीन सगळा प्रवेश असतो. आता आपल्याला प्रश्न असा असतो की माणसाचा जन्म होतो तो सायन्सच्या आधाराने, तर आपण त्याचं सगळं विश्लेषण म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की रिप्रोडक्शन कसं होतं आपल्या शरीरामध्ये. प्रत्येकाच्या, स्त्रीच्या, पुरुषाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, तर तिचं सगळं कार्य कसं चालतं आणि मग एका छोट्याशा एम्ब्रियोपासून सगळ्या त्या सेल अशा डिव्हाइड होत 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 प्रत्येक सेलचं कार्य कसं होतं. ही सेल असते ना, ती डिव्हाइड होऊन त्याच जागी जाऊन त्या एम्ब्रियो बॉलमध्ये स्थित होते आणि त्या सेलपासून डोळ्याचीच निर्मिती होते. कधी असा कुठला माणूस पाहिलाय, अय्या ह्याचे डोळे, आम्हाला इकडे तोंड असतं बाबा आणि ह्यांना इथे तोंडाच्या जागी डोळे आहेत आणि मग तोंड कुठे यांचं वरती, असं काही उलटं पालटं आपण कुठल्याही माणसाच्या बाबतीत बघितलंय. विकलांग असतात, दिव्यांग असतात, पण तरीसुद्धा त्यांना एखाद्या अवयवाची कमतरता, कारण सेल डेव्हलपमेंटमध्ये जर काही इंजुरी झाली असेल, काही जर उलटसुलट घडलं असेल तर एखादा अवयव डेव्हलप होत नाही किंवा अनेक त्याच्यामध्ये त्रुटी निर्माण होतात, काही व्यंग निर्माण होतं. पण तरीही आजवर आपण डोळा हा डोळ्याच्याच जागी बघितलाय, कान हे कानाच्याच जागी बघितले, त्याच्यामध्ये विकृती नक्की आहे. पण आत्तापर्यंत असं नाही झालेलं ना की हाताच्या जागी पाय फुटलेत आणि पायाच्या जागी हात फुटलेत, असं आत्तापर्यंत झालेलं नाही. हे सगळं सायंटिफिकदृष्ट्या इट्स ओके. पण मग आपण जर अध्यात्मशास्त्र बघतो किंवा ह्याचं जन्ममृत्यूचं जे आपल्या पुराणांच्या आधारे गूढशास्त्र आपण म्हणतो, तर कसं काय कोण कुठले दोन म्हणजे एकत्र येतात, एक मग ती माता होते, एक तो त्याचा पिता होतो, त्यांच्या पोटी तो गर्भ वाढतो, तर त्या गर्भाचं काहीतरी पूर्वजन्माचं त्यांच्याशी नातं असतं. कारण तसे तसे ऋणानुबंध घेऊन घेऊनच आपण एक 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 असे नातेसंबंध आपले तयार होतात. बघा, तुम्हाला ज्योतिषशास्त्राप्रमाणे एक सहज ऑब्झर्वेशन सांगते की असं असतं की एखाद्या घराण्यामध्ये जन्माला आलेल्या समजा एक 5-6 जणांच्या, म्हणजे अगदी 4 भावंडच, 3 भावंडच असंही नाही, तर ती 3 भावंडं आहेत, त्यांचे समजा माता पिता आहेत किंवा अगदी त्यांचे जवळचे नातेवाईक म्हणजे आत्या, मामा, काका, मावशी अशा पद्धतीचे असतील, तर असं गंमतशीर एक ऑब्झर्वेशन आहे की त्या सगळ्यांच्या पत्रिकेत असे 2-3 ग्रहांचे योग विलक्षण साधर्म्य दाखवतात. म्हणजे अगदी एक फॉर एक्झाम्पल सांगते की समजा एखाद्या व्यक्तीच्या दशमामध्ये शनी आहे, तर त्याच्या वडिलांच्या सुद्धा नेमका दशमातच शनी असतो. अगदी त्याची आत्या बघा, त्याचा काका बघा, त्याचा चुलत भाऊ बघा, त्यांच्याही दशमातच तो शनी असतो. म्हणजे 3-4 लोकांच्या कुंडलीमध्ये असं एक 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 साम्य बघायला मिळतं.
एखाद्या घरामध्ये आपण बघतो की राशींमध्ये सुद्धा साधर्म्य येतं. म्हणजे आपण म्हणतो की एका घरामध्ये होय हो, आमच्या घरातनं मकर राशीची 7-8 माणसं आहेत हो. आणि गंमतीचा भाग असा आहे की आमच्या घरामध्ये ना कुणाची सुद्धा कर्क रास नाही, असं होतं की नाही. ह्या सगळ्यामागे सुद्धा खूप विचार करण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत. काहीतरी तर कारण असेल ना, असं कसं काय घडतं बुवा. खरोखर आश्चर्य वाटण्यासारख्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. आपण कित्येक वेळेला तिकडे लक्षही देत नाही. ज्याची जिज्ञासा असते तो तिकडे लक्ष देतो, मग तो त्याची कारणं शोधायला लागतो. आणि शेवटी असं आहे की समर्थ किंवा संत सद्गुरू यांची इच्छा आहे की ही जिज्ञासा एवढ्यापर्यंत थांबवू नका, चला पुढे चला, पुढचा प्रवास बघा. जिज्ञासेला सुद्धा इतकं चांगल्या प्रकारे उपासनेचं, साधनेचं, संतांच्या संगतीचं खतपाणी घाला की जेणेकरून ती जिज्ञासा भक्तिमार्गावरून वाटचाल करीत करीत शेवटी त्या अनंत परमात्म्याच्या शोधापर्यंत तुम्हाला घेऊन गेली पाहिजे. आलंय का लक्षात? तर आता माणसाचा जन्म कुठून होतो? आणि हा एक पहिला प्रश्न. म्हणजे आपण बघितलं की शास्त्रीयदृष्ट्या त्याची कारणं वेगळी. आणि मग आपण म्हणतो की म्हणजे जन्म म्हणजे मृत्यू समयी, म्हणजे मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते पिंडदान वगैरे सगळं माहिती आहे ना. आपण म्हणतो ना की आपला पिंड म्हणजे आपला देह हा अन्नावर पोचलेला पिंड आहे. हां, तर अशा पद्धतीने म्हणजे ह्या पिंडाची निर्मितीच मुळात कशी होते. तो पिंडसुद्धा त्या पिंडाचं म्हणजे तो स्त्री असावा का पुरुष असावा हे सुद्धा कसं ठरतं, हे सगळं आश्चर्यकारक आहे. आणि याची सुद्धा उत्तरं भगवंतांनी गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. कर्माचा योग असाच तो अध्याय आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात दन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्ये यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणजे अन्नाची निर्मिती कशापासून झाली तर भूतांपासून झाली, म्हणजे भूतांसाठी झाली असंही म्हणू शकतो. ही भूतांची निर्मिती कुठून झाली तर पर्जन्यातूनच म्हणजे हा पर्जन्य कुठून निर्माण झाला तर यज्ञ केल्यामुळे ह्या पर्जन्याची निर्मिती झाली. आता हा यज्ञ कुठून निर्माण झाला तर कर्मामुळे हा यज्ञ निर्माण झाला आहे. हे कर्म कुठून निर्माण झालं तर ब्रह्मानी हे सगळं कर्म आपल्याला शिदोरी म्हणून बांधून दिलेलं आहे. आणि ह्या ब्रह्माची निर्मिती कुठून झाली तर कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम. अक्षरापासून. अक्षर म्हणजे क्षर म्हणजे ज्याला नाश आहे ते, आणि मग अक्षर म्हणजे ज्याला नाशच नाही ते. म्हणजे हे जे अक्षर ब्रह्म आहे या ब्रह्मापासून या ब्रह्माची निर्मिती झाली. त्याच्यापासून कर्मापासून यज्ञ, यज्ञातून पर्जन्य, ह्या पर्जन्यातून अन्नाची निर्मिती झाली आणि अन्नाची निर्मिती झाली त्याच्यापासूनच ही भूतं सगळी जन्माला आलेली आहेत. सगळं अशी ही साखळी आहे ज्याला आपण हाच सगळा प्रकार आपण फूड चेनमध्ये सुद्धा बघतो. त्याची थोडीशी विश्लेषणं वेगळी. आणि ही सगळी जी आहेत तर हे सगळं आपलं चक्र आहे. एवं प्रवर्तितं चक्र नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थ स जीवती. हे असंच चक्र अखंड 6 आरे आहेत. हे 6 सगळे सांगितले मी. तर हे चक्र चालूच राहणार आहे. आणि मग ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जीवनात अनाहुत दुःख का? ही दुःख का याचं कारण भगवंतांनी सांगितलेलंच आहे की आपलं जे संचित म्हणजे मागच्या जन्मीचं जे सगळं पूर्वसुकृत असतं त्या पूर्वसुकृताचं गाठोडं कर्माची सगळी फळं आपल्याला मिळतात. आत्ताचं आत्ता, लगेचचं लगेच, अरेला कारे या पद्धतीने, किंवा ती कर्माची फळं
परिपक्व होऊन नंतर त्याची फळं आपल्याला प्राप्त होतात. कदाचित या जन्मात अगदी शेवटी प्राप्त होतात, कधी कधी त्याच्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो, कधी कधी 2-3 जन्म गॅप जाऊन नंतर सुद्धा अचानक हे सगळं घडू शकतं. हे गॅप जाणं हा जो प्रकार आहे ना, हा जेनेटिक्समध्ये जीन्सच्या बाबतीतनं तंतोतंत हे रिलेट होतं बरं का, की जीन्सच्या सुद्धा ना कॅरेक्टर्स एका जीन्समधून दुसऱ्या जीन्समध्ये पास होत असतात. पण कधी कधी या कॅरेक्टर्स रिसेसिव्ह असतात. रिसेसिव्ह म्हणजे काय, की आपण बघतो ना की अरे आई बाबा दोघांचे डोळे घारे आहेत, अगदी आजी आजोबांमधलं सुद्धा कोणीतरी घारं आहे, पण पुढची मुलं कुणीही घारोळी नाहीत. अगदी काही लोकांना असं वाटतं की अरे एकही आमचं बाळ घारोळं नाही, आम्हाला तर खूप हौस होती घारं असण्याची, पण नाही आहे. आणि अचानक त्याच्यानंतरची अजून एक पिढी जाऊन मग परतच्या पिढीमध्ये घारं मूल जन्माला येतं आणि मग तेव्हा असं वाटतं की आमच्या घराण्यामध्ये कोणच नाही हो, आई बाबा नाही, कोण नाही, मुलाची आत्या नाही, काका नाही, मामा नाही, मावशी नाही, कुणीसुद्धा घारं नाही. पण हे बाळ कसं काय घारं झालं, कारण त्याच्या जीन्समध्ये ती घारेपणाची जी जेनेटिक जी कॅरेक्टर होती ती रिसेसिव्ह होती, ती मधल्या 2 पिढ्यामध्ये ॲक्टिवेटच झाली नाही आणि अचानक ती पुढच्या पिढीमध्ये ॲक्टिवेट झाली. म्हणून 2 पिढ्यांच्या गॅपनंतर अचानक पुढच्या पिढीमध्ये ते मूल घारं जन्माला आलं. हे एक उदाहरण. तसंच आपण म्हणजे काय म्हणतो ना, सद्वर्तनी, सदाचारी, अगदी सज्जन गृहस्थाच्या बाबतीत सुद्धा हेच म्हणतो की सगळ्या म्हणजे घराण्यामध्ये आमच्या हे एकच सत्पुरुष जन्माला आले, बाकी सगळं आमचं साधं घराणं हो, अगदी म्हणजे हातावरचं पोट असणारं, पण हा सत्पुरुष आमच्या घराण्यामध्ये जन्माला आला. आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 पिढ्या आमच्या घराण्यामध्ये अशा सत्पुरुषांच्या येतच राहिल्या. त्याच्यानंतर मात्र 3 पिढ्यांच्या नंतर आता मात्र नाही हो असं कोणी. असे आपण सगळे प्रकार आत्तापर्यंत ऐकलेत की नाही, आठवून बघा बरं. हो, ऐकलंय. हे सगळं घडत असतं त्याला कारणच म्हणजे ती जेनेटिक कॅरेक्टर रिसेसिव्ह राहते. तसंच इथे सुद्धा कर्माची फळं परिपक्व होऊन ती मिळण्यासाठी कदाचित मधले 1-2 जन्म गॅप जाते. ती गॅप म्हणजेच ती कर्माची फळं ती रिसेसिव्ह असतात, ती पिकतच नाहीत. कधी कधी माहिती आहे ना की थोडे जर कैऱ्या पाडाच्या म्हणजे व्हायच्या आधीच थोड्याशा हिरव्या उतरवल्या तर त्या पिकायला थोडा वेळ घेतात. छान जरा उजळल्यावर त्या जर उतरवल्या तर त्या लवकर पिकतात. जातो की नाही वेळ. तसंच आहे हो सगळं आपल्या जीवनामधल्या रोजच्या घटनांमधल्या अनुभवातूनच अनेक गोष्टी आपल्याला रिलेट करायच्या असतात. आता म्हणूनच दुःख, आता 2 सख्या भावंडांचं नशीब इतकं वेगळं का, एक तर आपण त्याचं उत्तर कुंडलीशास्त्राप्रमाणे देतो. मग दुसरं असं की एकाच आईबापाच्या पोटी जन्माला येऊन इतकं का फरक, म्हणजे दिसण्यातला फरक, वागण्यातला फरक, हुशारीतला फरक, त्याचं नशिबातला फरक, कारण त्याचं पूर्वसुकृत वेगळं आहे ना, मग त्याला तशीच फळं मिळणार आहेत असं आहे. त्यामुळे हा प्रश्न झाला. आणि अजून एक आपल्याला प्रश्न की मृत्यूनंतर काय होतं, नाही माहीत, तेच उत्तम आहे. सगळेच जण या प्रश्नापाशी स्तब्ध होतात, निशब्द होतात. नक्की कुणीच काही सांगू शकत नाही आणि संतसुद्धा आपल्याला हे असं ह्याचं उत्तर कधीही देत नाहीत. तो ज्याचा त्यांनी अनुभव घ्यायचा असतो. अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक प्रकारे या मृत्यूसंबंधी विचार ह्या सगळ्या सत्पुरुषांनी मांडलेले आहेत, त्यांचे अनुभवही त्यांनी विदित केलेले आहेत. परंतु आपण इथे समर्थांचा एक विचार घेऊन मनाचे श्लोक बघतो आहे. तर इथे देवाच्या कल्पनेशी संबंध असणाऱ्या अंगाचाच फक्त आपण विचार करतोय. आता साधकाच्या प्रश्नाची पार्श्वभूमी काय होती की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव वास्तव्य करतो, बरोबर. पण मग आत्तापर्यंत जे देवाचं स्वरूप वर्णन केलं ते जर आपण बघितलं, विश्वरूप दर्शन जर भगवंताचं आपण गीतेमधलं बघितलं, तर तो विश्वरूप दर्शन देणारा भगवंत आपल्या हृदयात मावेल कसा हो, प्रश्न पडला ना हो सामान्य माणसाला. काहीतरीच असतं भाऊ तुमचं. म्हणजे
ह्याची उत्तरं आपल्याला कळत नाहीत. म्हणून मग काय होतं, एखादा शोध घेतो किंवा हृदयात राहणाऱ्या देवाचं स्वरूप काही वेगळं असेल का, मला देवळात जी मूर्ती दिसते त्याचं स्वरूप काही वेगळं असेल का, मला श्रमातून जो देव भेटतो त्याचं स्वरूप काही वेगळं असेल का, मला सत्पुरुषांच्या सहवासात जो देव जाणवतो त्याचं स्वरूप काही वेगळं असेल का, असंख्य प्रश्न आणि असंख्य पद्धतीची ही जिज्ञासा. आणि आता अजून एक प्रश्न येतो ना, की देवाला जर देहाचा आधार असेल तर मग मृत्यूसमयी हा देह पडणार आहे, माझा मातीत मिसळणार आहे, मग त्या देवाचं काय होतं? काही कळत नाही बाबा. सगळं डोक्यावरून आता असं ना गोलगोल 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 फिरायला लागलं आहे. काय माहिती, ते म्हणतात ना पुण्यामध्ये कसं म्हणतात की हिंडून फिरून पुन्हा भोपळे चौकात, तसं आम्ही कुतूहल म्हणून एवढा विचार करत करत गेलो आणि पुन्हा पहिल्याच जागी येऊन थांबलो की आम्हाला काहीच समजत नाही. नको समजू देत, सगळंच एकदम समजावं म्हणून घाई कशाला. ते सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीच्या गोष्टीसारखं होईल. ती बिचारी रोज एक अंड देत होती, ते बरं होतं ना. एकदम सगळी द्यावी म्हणून तिला जर कापली तर कोंबडंही जातं, अंडही जातं. तसं आहे, घाई कशाला. वेळ आली की आपल्याला आपोआप आपल्या प्रश्नांची उत्तरं अगदी पेपर सोप्पा करून यावा ना त्या पद्धतीनं मिळत असतात. मनामध्ये कुतूहल कायम जागं ठेवायचं आहे. परमेश्वराप्रती निष्ठा कायम चालू ठेवायची. एखादीच उपासना भले छोटीशीच असावी पण ती सुद्धा करतच राहायची आहे. आणि फक्त समर्थ असंच नाही तर आपल्या सहवासात, आपल्या परिचयात किंवा आपल्या घराण्याकडून ज्या कुठल्या संतांची उपासना आपल्याला परिचित आहे तर त्यांच्या शब्दांवर, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवायचाच आहे. आता ह्या सगळ्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये देणारच आहेत. बघूयात. तोवर जय जय रघुवीर समर्थ.